नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि पाहू शकता आज आपण हे काय चालू आहे. तर आज आपण काढलेले आहोत भांडे धुवायला. आणि कसं आहे ना, आपल्या इकडं वर्षभरातून 2 वेळेस असे भांडे धुणी वगैरे धुतलं जातं. पहिल्यांदा तर आपल्याला दसऱ्याला सर्व चक करतात, स्वच्छ करतात. धुणे भांडी वगैरे खूप छोट्यातलं छोटं वगैरे काढून स्वच्छ करतो आपण, आईचं वगैरे काम असतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गुढीपाडव्याला आपल्याला ह्यावेळेस आपल्याला सगळं घर वगैरे स्वच्छ करायचं असतं. आणि त्याचं एक कारण आहे की आता उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, इकडं तिकडं भरपूर वारा सुटतो आणि घरामध्ये धूळ वगैरे पसरते. त्यामुळे आपण हे असं सगळं स्वच्छ करतो. आणि नवीन धान्य वगैरे निघतं, ते ठेवण्यासाठी वगैरे आपल्याला सगळं स्वच्छ केलं पाहिजे. आणि त्यासाठी बघा, आम्ही खूप लवकर उठलेलो होतो. अजून सगळं संपूर्ण पसारा काढून घेतला. इकडे तिकडे 2 स्लॅबच्या रूम आहेत माझ्या, आणि इकडल्या बाजूला एक छोटंसं पत्र्याचं असं किचन केलेलं आहे. आणि त्याच्यातला बघा सगळा पूर्ण मी पसारा आईला काढून दिलेला आहे. माझी आई माझ्याजवळच असते, आणि माझी आई आणि माझी लहान मुलगी जे आहेत ते बसलेत भांडे धुण्यासाठी. मी पण बसले होते, पण सगळी भांडी झालीत आता, म्हणून मी जरा झाडून वगैरे घ्यावं आणि ही जरा पत्री पुसून पण घ्यावं. पाणी तर मारायला आता एवढं पाणी नाही, म्हणून आम्ही थोडंसं कापड घेऊन या पत्र्यांना पुसूनच घेतलो हाताने. आणि खालची फरशी वगैरे धुवून घेतली मी, आणि त्यासाठी मी इथून उठले होते. आणि हे बघा माझी मुलगी हे भांडे धुवत आहे. मी तिला किती नको म्हणलं, पण ती ऐकत नव्हती की नाही मला धुवायचंच आहे. बरं बाई म्हणलं बस, नाही तर आता तुला विनवणी करायला लागले तर मग हे काम होणारच नाही. अशा टायमांना कसं असतं, लेकरांच्या मनावरच सोडावं लागतं, नाहीतर मग ते खळ काढून बसतात आणि मग त्यांना समजायलाच टाईम निघून जातो. त्यामुळे करा म्हणलं आता काय करायचं आहे ते. आणि हे बघा स्वयंपाकघरातली एवढी भांडी निघाली. आणि आमच्या जाऊबाईनं पण भांडी काढलेली होते, त्यांनी अगोदर काढलं मग मी काढलं. इकडं डब्यातलं वाळवण वगैरे वाळू घातलं होतं. आणि ही माझ्या जाऊबाईची भांडी आहेत. मी थोडंसं शूट घेतलं त्यांचं, म्हणजे त्यांनी असं नको नको बोलतात, पण तरी मी थोडंसं घेते शूट करून. आणि इकडं माझी आई बसली आहे बघा भांड्याला, भांडी घासते ती. मी म्हणलं मी घासते बाई, म्हणलं तर नाही आता तू घासली सकाळपासून, मी थोडंसं घासून घेते बोलली. हे बघा इकडं आम्ही डाळी वगैरे, हे वाळवणाचं जे आहे हे गेल्या वर्षीचं आहे. आता थोडं थोडं उरलं आहे आपल्याकडे. आता ह्या वेळेस पण करायचं आहे, पण अजून जमलंच नाही करायला. आता पाडव्याची काठी बसते आपल्या इकडं, आणि मग ती काठी उठल्यानंतर करायचा विचार आहे. त्याला तांदळाची हे पट्टी पापडं आहेत, असे पट्टी पापडं आपल्या इकडं करून मिळतात आणि खायला खूप छान लागतात ही पट्टी पापडं. आणि थोडेसे ज्वारीचे आहेत, आणि ही कुरडई आहे गव्हाची. ही सर्व पापडं वगैरे आता वर्षभर सणावाराला तळून वगैरे खाऊन वगैरे उरलेले आहेत सर्व. आणि हे बघा इकडे हे उडदाचं पापड आहे, हे आपण घरीच करतो. आणि बघा इकडे इकडे आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत. इकडे टोपल्यामध्ये मी कांदे ठेवले आणि आईचा पण थोडं शूट घेतले. इकडे कपडे वगैरे लावायला मिशन वगैरे काढले, पण आंघोळ्याच कोण केलं नाही म्हणून मी तसंच ठेवले. आणि हे बघा हे असं किराणा थोडा थोडा, जवस, हे कारळं तांदूळ, ही कारळ्याची चटणी, ही हळद वगैरे, हे सगळं मी एक साईडला काढून ठेवलं. आणि हे डबे जे आहेत हे आईला मी घासायला दिले. आता हे ते डब्बी वाळली ना, त्याच्यामध्ये हे घालून मग परत हे आपल्याला द्यायचं घासायला. आणि लगेच माझ्या मोठ्या मुलीने म्हणले की झाडं खूप छान दिसत आहेत, खूप छान कोवळं ऊन पडले याच्यावर, मी थोडंसं शूट करते बोलली. ठीक आहे बाई तुझं पण करून घे बोलले मग मी तिला. आणि मग बघा हे त्या झाडाचं खूप छान असं खरंच सुंदर असं शूटिंग करून घेतली आहे त्या लेकरानं. आणि हे बघा उन्हानं खूप ऊन आहे, आणि हे गुलाब आहे, तर त्याची फुलं आहेत ना ते असं जळकटल्यासारखे व्हायले तर उन्हामुळे. आणि इथे एक छोटा डेरा होता बिना कामाचा, त्याला आम्ही फोडून त्याच्यामध्ये कमळाचे बी लावलेलं आहे. तुम्ही जर म्हणलो दाखवा तर मी त्याचं सेपरेट तुम्हाला व्हिडिओ काढून नंतर दाखवेन.
आणि इथं बघा माझ्या मुलीनं थोडंसं हे शूट घेतलं आहे बघा. या इथं आहे ते, आणि बघा हे असं आलेलं आहे. ह्याला 4-5 पानं पण आलेली आहेत. याचा मी वेगळा शूट तुम्हाला नंतरनं व्हिडिओ टाकते. हे मनी प्लांट आहे, हे पण खूप छान आलेलं आहे. छोटीशीच बाग आहे आपली, पण बरेच टोपलं भरून फुलं निघते. छोटंसं टोपलं भरून फुलं निघते तर. आणि आपला आता पसारा हे मध्ये लावून झालेला आहे सगळा. म्हणजे ते 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 पसारा लावायचं मी शूट काही घेतलं नाही, पण लावल्याच्या नंतरचं शूट आहे. आणि हे बघा इकडे सगळं मी पसारा लावून घेतलो. ती सगळी डबी वगैरे या रॅकमध्ये लावून घेतलं आणि फुलं तोडून घेतलेत. देवपूजा अजून करायची आहे. हे छोटेसे मिठा मिरच्याचे डबे आहेत आपले घरातलेच. आणि हे पहा फुलं, हे आपल्याच झाडाची फुलं आहेत. जे बाग मी तुम्हाला दाखवले तिथलेच हे फुलं आहेत. आणि आता बघा इकडं आमचं चालू आहे चहा. आणि चहा मस्त उकळलेला आहे. खूप भूक लागली होती, पण आता 10 वाजलेले होते, अजून स्वयंपाक काही नाही. पण चहा करून घेतला. आणि चहा बिस्किट कोणी खाल्लं, कोणी चहा पाव खाल्लं. कसं आहे ना, चहा म्हणजे एक थकवा दूर करतो माणसाचा. चहा खूप महत्त्वाचा आहे. आणि आमचं चहा वगैरे सगळं संपूर्ण दिवसभरचं काम झालं आहे. आणि हे रात्रीचं मी थोडंसं शूट केलेलं होतं, की रात्री ह्याने बोलले की नाही चुलीवरच स्वयंपाक करायचा. दिवसभरचं काम आणि चुलीवरचं स्वयंपाक, हे बघा हे मी शूट करणार नव्हते, पण आणि घेतले थोडंसं शूटिंगमध्ये, की बघा बाबा चुलीवर आणि बाहेर चूल करून छोटीशी विटांची मस्तपैकी मी आता भाकरी नाही सॉरी चपाती आणि पिठलं करायचा विचार केला. आणि भाकरी मी इथे टाकलीच नाही, मध्येच टाकली आईने भाकरी, आणि मी चपात्या आणि पिठलं इथं बाहेर केलेलं. मग नाहीतर मग मी सगळं करणार म्हणल्यावर खूप उशीर झाला असता. म्हणून मी आईला सांगितलं की तूच भाकरी टाक मध्ये गॅसवरती, आणि मी इकडं हे स्वयंपाक बाहेर माझं करून घेते. खूप छान वाटत होतं वाऱ्याला बाहेर बसून करायला, पण दिवसभरचा खूप थकवा पण आलेला होता. आणि भूक खूप लागली होती. 4 वाजता थोडंसं बाहेरून आणलेलं होतं खायला, पण नाही आता घरचं पण खायचंच होतं. ते घरचं खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. मग आता हेच करून घेतलं. आणि मग असंच मस्तपैकी ही दिवसाची एक सुरुवात पण झाली आणि शेवट पण असा झाला. आणि काय मग उद्या तर आता आपल्याला त्यांच्या मित्राचं लग्न आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. बघू तिकडे काही शूट करता आलं तर मी तिकडला पण व्हिडिओ मैत्रिणींनी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण लग्न खूप मोठं आहे, आम्ही काही जाता येणार नाही लेडीज लोकांना. एक मित्र वगैरे मिळून जाणार आहेत. मग घरची मोठी गाडी काढलं तर आम्ही पण निघणार आहोत. पण लग्नाच्या म्हणजे कसं संध्याकाळच्या अक्षदा आहेत. आणि बघा आता काय म्हणते. आणि माझं आता बेसन चालू आहे. इकडं तेल टाकलेलं होतं मी कढईत 2 पळी, आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे. आणि गॅसवर कसं खूप फास्ट होतं, चुलीवर म्हणजे चुलीवरचं पण फास्ट होतं, पण कसं होतं हे विटांची चूल ठेवलेली होती आणि ह्याच्यामधून जाळ सगळा बाहेरच जात होता. आणि बाहेर खूप वारं सुटलेलं होतं, त्यामुळे जाळ असं कुठेच लागत होतं, जिकडे लागायचं तिकडे जायचा. त्याच्यामुळे खूप उशीर होत होता मला करायला. आणि बघा मी हळद टाकले याच्यामध्ये, आणि हिरवं मिरची टाकलेलं आहे. छान असं फोडणी करून घेत आहे मी आता. आणि याच्यामध्ये मग मी नंतर पाणी ॲड करेन, आणि थोडंसं बेसन टाकून छान असं बेसन करून घेईन मी. बघा थोडं पाणी घालते याच्यामध्ये, जास्ती नाही, उगाच थोडंसंच केलं होतं मी. आणि बघा इथं आपल्या ह्याला आदन आलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण बेसन ॲड करू. कोरडं बेसन टाकले तर मला खूप उशीर होणार होता, म्हणून मी काय केलं, जरा त्या बेसनमध्ये पाणी टाकून त्याला थोडंसं हातामध्येच त्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून टाकल्या. आणि मग ते पातळच करून लिक्विडसारखं त्या आदनामध्ये टाकलं. याच्यानं कणी मैत्रिणींनं बेसन खूप लवकर होतं. आणि बघा उरलेलं पूर्ण सगळं बेसन मी याच्यामध्ये घालून घेतलं. आणि आता आपल्याला जाळ तर बघा कसा लागला आहे, खूप सुंदर जाळ लागला आहे. लाकडी खूप वाळलेली होती. आणि आपलं बेसन इकडं रेडी आहे बघा शिजून.
मग आता इथंच चपात्या टाकायच्या होत्या म्हणून मी या बेसनाला काय केलं, थोडंसं अजून पातळ आहे म्हणून उचलून गॅसवर ठेवायला सांगणार आहे. आणि मी आता पोळीपाट वगैरे जवळ सगळं घेतलं आहे, तवा वगैरे, आणि अंधार पडलेला आहे. चपात्या टाकून घ्यायचा विचार केले आणि चपात्या पण मी आता टाकायला सुरुवात केलेली आहे. चला तर मंडळी, मग आता चपाती, बेसन, भाकर, फोडणीचा भात स्वयंपाक माझा झालेला आहे.